काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी 2 दिवसीय कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन। सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 2 दिवसीय कार्यकर्ता संकल्प मेळावा आणि शोध पत्रकार निरंजन टकले यांचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। विधानसभा मतदारसंघनिहाय हा संकल्प मेळावा होणार आहे। 18 एप्रिल अक्कलकोट टिनवाला फंक्शन हॉल वागदरी रोड येथे सकाळी 11 वाजता, दक्षिण सोलापूर टाकळीकर मंगल कार्यालय जुळे सोलापूर सोलापूर वेळ दुपारी 4 वाजता। सोलापूर शहर उत्तर आणि मध्य विधानसभा मतदारसंघ लिंगशेट्टी मंगल कार्यालय 39 बुधवार पेठ कस्तुरबा मार्केट जवळ सोलापूर, वेळ सायंकाळी 6। 19 एप्रिल रोजी मोहोळ घाटुळे मंगल कार्यालय मोहोळ सकाळी 10 वाजता। पंढरपूर श्री संत तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड पंढरपूर, वेळ दुपारी 2 वाजता आणि मंगळवेढा मारुती पटांगण जुन्या पोलीस स्टेशन समोर चोखामेळा चौक मंगळवेढा, वेळ सायंकाळी 6 वाजता। अशा प्रकारे संकल्प मेळावा होणार आहे। हा संकल्प मेळावा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार आणि शहर जिल्ह्यातील नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शन शिबिर होणार आहे, अशी माहिती शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी माहिती दिली। संकल्प मेळावा आहे, त्याकरता निरंजन टकलेजी यांचं व्याख्यान आहे। त्या व्याख्यानकरता खास उपस्थित राहणारे आमचे नेते सुकुमार शिंदे साहेब व आमचे आमदार प्रणिती शिंदेजी, जिल्हाध्यक्ष आमचे पवारजी नंदकुमारजी, माजी आमदार प्रकाश येलगुलवार। हा कार्यक्रम 18 तारखेला सकाळी 11 वाजता अक्कलकोटचे आमदार सिद्धारामजी मेत्रे 4,000 लोकांचा त्यांचा तो कार्यकर्त्यांचा बूथ वाईज मेळावा असणार आहे। त्या ठिकाणी निरंजन टकले यांचं व्याख्यान होणार आहे। तिथून ते दुपारी 4 वाजता टाकळीकर मंगल कार्यालय या ठिकाणी दुसरा आमचा संकल्प मेळावा होणार आहे। दक्षिण तालुका प्रामुख्याने तिथले सर्व लोक त्या ठिकाणी बूथ वाईज व BLO आमच्या तिथं राहतील। सर्व दक्षिणचे नेते मंडळी, यामध्ये महाआघाडीला देखील आम्ही सगळ्यांना पत्र पाठवलेलं आहे। महाआघाडीचे जे घटक पक्ष आहेत, पवारसाहेबांचे जे राष्ट्रवादी आहेत त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे, कम्युनिस्टला दिलेलं आहे, आप पार्टीला दिलेला आहे। या सगळ्यांना घेऊन हा संकल्प मेळावा आम्ही सोलापूर शहरामध्ये टाकळी मंगल कार्यालय इथं 4 वाजता आहे। त्यानंतर शहर उत्तर लिंगशेट्टी मंगल कार्यालय इथं 6चा टायमिंग आहे, तो 7ला चालू होईल। 7 ते 9 पर्यंत तो संकल्प मेळावा शहर मध्य व उत्तर असं जॉईंट त्या ठिकाणी हा संकल्प मेळावा घेतलेला आहे। आणि दुसऱ्याशी 19 तारखेला सकाळी 11 वाजता मोहोळा घाटुळे मंगल कार्यालय या ठिकाणी संकल्प मेळावा होणार आहे। 2 वाजता दुपारी संत तनपुरे महाराज मठ आमचे तिथले राष्ट्रवादीचे प्रमुख व काँग्रेसचे प्रमुख अध्यक्षांनी त्यांचा मेळ घातला आहे। तिथं देखील दुपारी 2चा टायमिंग आहे। त्या ठिकाणी सर्व पक्षाला घेऊन आम्ही कार्यक्रम करणार आहे। पंढरपूर दुपारी 2 वाजता। त्यानंतर मंगळवेढा मारुती पटांगण जुनी पोलीस स्टेशन समोर चौकामळा चौकामध्ये संध्याकाळी 6 वाजता त्या ठिकाणी स्वतः अध्यक्ष
ते मेळावा घेणार आहेत. तर निरंजन टकले हे 2 दिवसासाठी सोलापूर शहरात येणार आहेत. एक संकल्प मेळावा, त्यातून कार्यकर्त्यांना एक मार्गदर्शन शिंदेसाहेब ताई हे सगळेच देणार आहेत. आपल्या माध्यमातून मी विनंती करतो शहर व जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या वतीनं की आपण उद्या प्रिंट मीडिया, तुमचे मीडिया हे सोलापूर शहरातल्या लोकांना आवाहन करावं. याचा लाभ आम पार्टी देखील, आम जनता देखील होऊ शकते. तर सगळ्यांनाच विनंती करतो की हा कार्यक्रम आपण यावं, ही शहर व जिल्ह्याच्या वतीने आम्ही विनंती करतो. आपण जिल्ह्याहून बसलं तर चालणार नाही. ज्या ट्रिबल इंजिनच्या पक्षाला, ट्रिबल आहे, केंद्रात त्यांचं आहे, राज्यात त्यांचं आहे, महापालिकेत त्यांची आहे, ज्या ट्रिबल इंजिनच्या पक्षांनी या सोलापूरला देशोधडीला लावलंय त्याचा किस्सा तुम्हाला आम्हाला जनतेसमोर मांडावा लागेल. ट्रिबल इंजिनच्या पक्षाला उमेदवार मिळाला नाही. आतापर्यंत ते ताईच्याच नावाचा जय जय घोष केले, ताई येणार, ताई येणार, ताई येणार. अजूनपर्यंत त्यांना उमेदवार मिळालेला नाहीये. ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचं संकट मोचन वगैरे कोण मंत्री येऊन गेला, संकटाचं निवारण करू शकला नाही, पुन्हा तो हात हलवत गेला. स्थानिक द्यायचं का आयात केलेला द्यायचं, याच्यावरच त्यांची चर्चा झाली आहे. आपला उमेदवार ठरवून आठवड्याचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतं की आम्हाला अशी प्रतिनिधी मिळाली. मित्रांनो, या सोलापूरची ओळख जसं ज्वारीची आहे, द्राक्षाची आहे, तसं शिंदे साहेबांची. मी ज्या ज्या स्टेटमध्ये गेलो पक्षाच्या माध्यमातून, शिंदे साहेबाच्या गावाचा आहे म्हणलं तर शिंदे साहेब के गाव से आहे तू, बैठो बैठो. म्हणजे झारखंडमध्ये गेलो, कर्नाटकमध्ये गेलो, मध्य प्रदेशमध्ये गेलो, आंध्र प्रदेशमध्ये गेलो. काय रिस्पेक्ट असते एका माणसाने आपल्या गावाचं नाव किती कीर्तिमान करावं ते बघितल्यावर मला अभिमान वाटला. अशा माणूस आपल्याला नावाने ओळखतो. आपण फोन केल्याबरोबर आपला फोन घेतो, आपलं म्हणणं ऐकून घेतो, आपलं राग आपण व्यक्त केलं. मी तर खूप वेळा त्यांच्याशी मांडतो. आपण राग व्यक्त केलं तरी सुद्धा संयम ठेवून आपल्याला समजवण्यात. पार्लमेंटमध्ये जाणार आहे त्याला आता कोणी ग्रामीण भागामध्ये बीजेपी बद्दल अत्यंत चीड आहे. शेतकऱ्यांची वाट लावलेली आहे. 2000 रुपये ह्याच्यामध्ये टाकायचं आणि ऊसाला टॅक्स लावायचं, खताला टॅक्स लावायचं, ह्याला जीएसटी लावा, त्याला जीएसटी लावा. घ्यायचं 50,000 आहे, घ्यायचं 2000. हे भीक आवरायला सांगत व्यवस्था केली नाही. तेवढी व्यवस्था हे लोक येऊ नये म्हणून या सरकारने केलंय. या सरकारला जर असेल तर तुम्हाला मला ते 50 दिवस वैऱ्याची रात्र आहे, जागी राहा, या मुक्ती मला काम करायचं आहे. मित्रांनो, जिथं जिथं तुम्हाला तुम्हीच अध्यक्ष आहे, तुम्हीच आमदार आहे, तुम्हीच सर्व आहे समोर, तुम्ही ज्या तुम्ही स्वतःला कमी लेखता, तुम्ही स्वतःला कमी, तुम्ही त्या भागामध्ये कॉर्नर बैठक घ्या. बघा लोक येतात, पहिले 4 येतील, 5 येतील. माझ्या समोर एक माझा नेता होता, आपल्या पक्षाचा नव्हता पण मी त्याचा आदर्श घेतला, वीरा पाटील. 2 माणसं बसले तरी भाषण करणे. वीरा पाटील बना तुम्ही. 4 माणसं गोळा करा, 4 माणसाशी बसून बोला, कॉर्नर बैठक घ्या, टपरीवर बोला, जिथं जिथं तुम्हाला ही चर्चा घडून येते कॉर्नर बैठक करा. जे कॉर्नर बैठक तुम्ही घेऊ शकता, तुमची ताकद आहे, तुम्ही स्वतःला कमी समजा लागला. ज्या ज्या भागामध्ये तुम्हाला कॉर्नर बैठक घ्यायचं आहे, अध्यक्षांकडे परवानगी घ्या आणि तिथे कॉर्नर बैठक घ्या. अध्यक्षांना बोलवा. अध्यक्ष त्यांना वेळ नसेल तर कुठल्या तर पदाधिकारी बैठले. या 50 दिवसामध्ये कुठल्याही भागात गेले तर काँग्रेसचे झेंडे दिसा लागलेत, काँग्रेसची माणसं दिसा लागलेत, अशी चर्चा या शहरामध्ये झाली पाहिजे.
तरच हे वातावरण बदलेल. वातावरण उगाच बदलत नसतं, त्याच्यासाठी कष्ट करावं लागते आणि ते कष्ट तुम्ही करताल याचा मला विश्वास आहे. आणि आजपासून अध्यक्षांनी मी अध्यक्षाचा